हॅलो, आवाज द्या, बसा जरा खाली, आता दुसरी गाडी. काय करायचं मग आता? मी आधीच सांगितलं होतं, जशी त्यांनी बारी करणार तसंच मी करणार. 10 मिनिटं आहेत माझ्याकडे मोजून. 10 मिनिटात बुवा तुमचा समाचार घेणार आहे मी. ज फॉर जगन्नाथ. ज म्हणजे ABCDEF. जे नाही, जे नाही. बुवासाठी येतो ज. बुवा जगात पाणी देऊन मन, तेवढाच वाचेल. सुरुवातीपासून पटापट बारी करणार. यांच्यासारखं नाही जमत. त्यांना वाटतं गाव आहे, 4 वाजेपर्यंत जागरण केलं तरी जमतंय. तसं नसतं बुवा. 12ची शेवटची गाडी आहे. तुझा मुक्काम आहे वाटतं कुठेतरी इथं मुंबईत. कुठेतरी जेवण आहे वाटतं तुला आज रात्रीचा. तेव्हा वाटतं एवढा निवांत बारी करून गेलास. पण बघा, आणि हा एक मी क्लिअर करते, बुवाला अरे तुरे केलं म्हणजे मान सन्मान नाही दिला असं होत नाही. हा गैरसमज मनातून काढून टाकायचा. कोणाच्याही मनात, इथे बसलेल्या रसिक प्रेक्षकांच्या मनात आलं तर अरे तुरं केलं म्हणजे काय? अरे आपली कोकणी भाषा आहे, कोकणी भाषेत करणार का नाही बारी? कोकणची त्याला कोकणी भाषेत नाही मिळालं जाऊ म्हटलं तरी प्रॉब्लेम. भेंडी म्हटलं तर भेंडीत काय यावं? भेंडीत काय यावं? काय आहे एवढा? मग आता बघा बुवाची कशी काढते. बुवानी पहिला गाण घेतला, कान्हा मारू नको रे पिचकारी, साडी रंगानं भिजल माझी सारी. थोडक्यात बुवा, थोडक्यात वाजवायचं नाही, थोडक्यात तुमच्या गाण्याला कटिंग देते बघा. गणा धावून ये या भुवनी, करण्या पावन ही भूमी आज सारी. तुला विते अरणा जाण साऱ्यांच्या मना, तुला विते अरणा जाण साऱ्यांच्या मना, दूर लोटावी दुःखे सारी. गणा धावून ये या बुवा इथे येऊन म्हणाले, तेजलबाई तुझ्यापेक्षा मी गवळण चांगले गायले. तुला नाही. आणि म्हणतात केसात जटा झालाय. अरे बुवा फॅशन मधला फ्या तुला जगन्नाथ मधला जे नाही येत, तुला फॅशन मधला फ्या काय कळणार आहे? मी इथे चांगली नटून आले याचा अर्थ मला रसिक प्रेक्षकांसमोर चांगलं राहायला आवडतं. तुझ्यासारखं नाही, गबाळ्यासारखं. आला मला विचारतो हे कुठं आहे? आता हे कुठं आहे तर तुमचं तुम्ही शोधा का नाही? इथलं सुरुवात आहे बुवा. मला हा काढायचा नव्हता, पण आता काढायला लावला. बुवा खाली भेटल्यानं म्हणतात, मॅडम हे कुठं आहे? आता हे कुठं आहे तर तुम्ही शोधा का नाही? इथलं सुरुवात आहे. म्हणून माझ्या फॅशन बद्दल बोलायचं नाही. माझी फॅशन मी माणसासाठी करते. आलं लक्षात? माणसाने स्वतःच्या नजरेत साफ सुथरं राहावं, चांगलं राहावं. लोकांचं काही जग दुनिया नावं ठेवायलाच असते, बरोबर की नाही? आणि म्हणून हे सगळं बोलतात तेजल गोताड आहे. मेकअप काढल्यावर तेजल खोताड काय फोताड काय बोलले ते काय बोलले ते त्यांचं त्यांना माहिती. बुवा माझं आडनाव गोताड हेच आहे. हे तुझ्या बोलण्याने चेंज होणार नाही. तू फोताड म्हण नाही तर भोताड म्हण, तू काही म्हण, पण ते चेंज होणार नाही. ते चांगलं सुटसुटीत गोताड हे माझ्या नवऱ्याचं नाव आहे, ते तसंच राहणार. आणि मग बोलून मग सारवासारवी मॅडमचं नाव आहे हे कशाला बोलता? तर रोगबाई टोक बोला. मी बोलले ना रोगबाई टोक, रोगबाई टोक. मग त्याच्यावर सारवासारवी करायची नाही. म्हणून म्हणतात गायनामध्ये माझा कोणी हात नाही धरू शकत. माझ्या गुरूंचं तेवढं माझ्यावरती आशीर्वाद आहे. चांगली गोष्ट आहे. तुम्ही सुंदर वारी केला, सादरीकरण तुमचं कौतुक करावं तितकं कमी आहे. पहिल्यांदा कार्यक्रम करत असताना सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे बुवांच्या गायकीसाठी. सुंदर गायन केलेलं आहे आणि चांगल्याला चांगलंच म्हणणारी मी शाहीर आहे. चांगल्याला मी कधी वाईट म्हणणार नाही. पण तुम्ही जे वाईट बोलला त्यावर मात्र उत्तर मी इथे लिहून आणलंय. गवळणीच्या शेरोशायरा मारतात, तंतोतंत मागच्या वर्षी घेतलेले आहेत. शायऱ्यातले सांगायची वेगळी गरज नाही. नवीन जगाला द्या, नवीन. जुनं ऐकायला लोक ऐकायला आणि युट्यूबला ऐकतात. नवीन काहीतरी द्या. टवाळ पोरांना वेळ लावायला राधा ही गावभर भटके. चुकीचं शास्त्र, अद्याप चुकीचं शास्त्र, हे शास्त्र देता लोकांना. राधाने कधी टवाळ पोरांना अरे तू कान्हा
अरे तू काळ्या 16 सहस्त्र 360 गोपिकांना भोगलस आणि या राधेवर बट्टा लावतोस. अरे ही राधा अनयाची नार असून सुद्धा तिने फक्त कानावरती नितळ प्रेम केलं. टवाळ पोरांना तिने कधी स्वतःकडे वळवलं नाही हे लक्षात घ्या. त्यानंतर गवळण मराठ मोळी थोडीशी साधी भोळी स्वॅगरीचा भारी बायका एक नोट खाली कर. याचं कवित्व बघा काय आहे, शब्द बघा काय आहे. दिनरात पाहतो राणी तुझे वरचे 2 माठ, हात मला लावू दे ग सखा माझा झाला ताट. सखा बुवा सखा घेऊन फिरतो सोबत ताट व्हायला. तू स्वतः असा आहेस का आणि तुझा सखा असा ताट आहे. गाण्याचा अर्थ चुकीचं ऐकून चुकीचं संबोधून चुकीचं स्पष्टीकरण देणार नाही रसिको. जे आहे ते तुम्हाला माहिती आहे ना, बारीक कशी करते मी. म्हणून म्हणजे तुझा सखा ताट आहे ना बुवा, तू गलपाट नसते. बघू दे ग खाली आता खाई मला झाली, झाकलीस गागर तुझी घागर काळी काळी. घागर म्हणजे खाली घागर काळी आणि वरती बुवा गोरी आहे. बुवाच्या घरी सुद्धा घागरी असतील, बुवाच्या म्हणण्यापेक्षा कानाच्या घरी सुद्धा घागरी असतात. म्हणजे कानाच्या घरी सुद्धा वर गोरी घागर आहे आणि खाली काळी आहे. दिननाथ वेड्यावानी वागतो हा श्रीहरी, नाही तुला देणार काही निघून जा तू माघारी. ताकीद देते तुला आहे राधा भारी, खोडी तुझी आहे काना बघते दुनिया सारी. आज मान बघायची का तुला लागली घाई संग घाई. आज मान बघायची झाली का तुला घाई का झाली. जरी असली घागर कटिंग बघा, कटिंग कशाला बोलतात लक्ष द्या. आता कळेल तेजल पवार काय चीज आहे. जरी असली घागर ती खालची काळी काळी, चाटाया येतोस चाटाया तू येतोस तीच रात्री आणि सकाळी. जरी असली घागर खालची काळी काळी, चाटाया येतोस तीच रात्री आणि सकाळी. चाटाया येतो तीच रात्री आणि सकाळी. लोकांना मला द्यायचं त्याच्यामुळे एक्स्ट्रा नको. रसिको या ठिकाणी ईश्वरी ताई ज्यांचा आपण सन्मान केला त्यांच्याकडून या ठिकाणी 500 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे गुहागर तालुक्यातील नावाजलेला संघ म्हणजे युवराज 11 महाकाळ बुवांचे शिष्य आहेत युवराज लवंडे यांच्याकडून 1001 रुपयाचं रोख पारितोषिक पुन्हा एकदा आलेलं आहे. त्यानंतर हे झालं गवळण झालं. गवळणीचं विश्लेषण दिलं. संदेशचा गाणा मोठा आहे, 5 मिनिटं आयोजकांकडून मागणार आहे. संदेश रात्रीचा एक वेळ नको 3-4 वेळा तरी करा. बरोबर ना. संदेश म्हणजे काय, मेसेज ना, मेसेज. बरोबर म्हणजे मेसेज 3-4 वेळा करायचा कोणी तर माझ्या नवऱ्याने. बरोबर आहे शास्त्र. तर आता मला सांगा, संदेश गोताड या कार्यक्रमाचे निर्माते 2 मिनिटं काही वाजवू नका, सगळं बेस आहे. काय बेस नको या, सगळं बेस आहे. संदेश गोताड या कार्यक्रमाचे निर्माते माझ्या समोर उभे आहेत, म्हणजे माझ्या जवळ आहे. बरोबर. मी मेसेज करू, अहो रात्री जेवण नाही बनवलंय, आता जाताना बाहेर खाऊन जाऊया.
बरोबर आहे की चुकीचं आहे? मी मेसेज इथनं करीन काय माझ्या नवऱ्याला? मी जाऊन सांगेन ना सरळ. मग मेसेज आता कोणाला करायची गरज आहे? याची बायको आली आहे काय? कुठं कीबोर्डवर बिबोर्डवर बसली होती काय? विषय कुठं कीबोर्डला पॅडला बिडला बुवाची बायको वाजवत होती काय? नाही ना. मग बुवा बायको कुठं आहे? मग संदेश कोणाला करायची गरज आहे? बुवाला त्याच्या बायकोला. मग आता माझा संदेश आहे का नाही? संदेश गोताड फाताड तो काय म्हणतोस तो माझा संदेश गोताड माझ्याकडे राहू दे. संदेश पालकाला याला पाठवू तुझ्या घरी संदेश द्यायला तुझ्या बायकोला. हे बुवा सोड बाई, चल की तिची गाडी आहे ती पकड. श्रीवर्धन, थेट श्रीवर्धन जगन्नाथ खारगावकरचं घर जाऊन ठोक दरवाजा. न सांग बुवाच्या बायकोला का बुवाला लय आठवण येते, लय बुवा पिलो वाटतोय. तरी आज पेटी लावणार नव्हती, नाही ते हिथलं एवढी पेटी असते ना. असा रात्रीचा वेळ नको 3-4 वेळा करा असं होती. मग पेटी होती बघा बुवाची. मग नंतर माईक काढला नसला बुवान. मग ही सवय आहे हो. आधी माईक लावून ठेवतो, मग पेटीचा सूर झाला ना झाला का काढून आपल्या हातात घेतो, बुवानं गायला सुरुवात करतो. कॅन मग हलवतो. तो का असू दे, पण आता संदेशच्या गाण्याचा पण परत बुवा करमान मारशील. संदेशचा गाणं लावला तर लक्षात ठेव बुवा, परत संदेशचा गाणं लावू नकोस. त्यानंतर म्हणतो संपोर संदेश ते फॉर तेजल माझ्या शिवाय अधुरनाथ. संदेश नावात पाठवून घालतोय नेहमी फॉर जगन्नाथ. शी 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 थू थू थू. ह्यालाच बुवा करमान घाल. तू पुचात पाणी घेऊन मर तरी. खरं ज फॉर जगन्नाथ. अरे जे फॉर तुझी स्पेलिंग काय इथे येऊन मला सांग. ज ए अशी स्पेलिंग बोलतोस? जे ए बोलतोस ना? JAGALLATH अशी तुझी स्पेलिंग असेल, मी आठवते त्या हिशोबाने. मग तुझा ज ए असा एक म्हणतोस काय? जे फॉर जगन्नाथ असं म्हटलं असतं तर चाललं असतं. कारण सन फॉर संदेश, ते फॉर तेजल, ज फॉर जगन्नाथ. यालाच का बुवा कर म्हणतो. ज फॉर जग्गू काय करतोय बघू. बरोबर. ज फॉर जग्गू काय करतोय बघू. कसा मिळवतो नावाला. ज फॉर जग्गू काय करतोय बघू. काय बघू? हगू हगू. ज फॉर जग्गू काय करतोय बघू. कसा मिळवतो नावाला. बुवा बुवा मुंबईला नाही चालत आणि गुणगावाला. या ठिकाणी बघा माझी बारी वेळ झालेला आहे रसिक हो. आणि म्हणून साईन लाईन फक्त मारते आणि एक समाज प्रबोधनची साईन लाईन मारणार आणि जाणार आहे. बघून भारी भुजलेल्या पोरी बुवा झाला कसा हवेडा. बुवा झाला कसा हवेडा. नुसतं माजलेला हाय हा रेडा. नुसतं माजलेला हाय हा रेडा. आज कोणी चपली नुसतेडा. नुसतं माजलेला हाय हा रेडा. याला कोणी चपली नुसतेडा.
शब्द ऐका शब्द. कोकणच्या या रत्नखाणी मानुकलेला सार, त्यातील एक शाहीर म्हणून घडले मी कलाकार. स्त्रियांवरती हवे कशाला अन्याय अत्याचार, लोककलेची आमच्यासाठी बंद केली सरदार. हिसकावून घेणार ते आम्ही आमचे अधिकार, नाही सोडणार तुम्हाला झोडणार. शेवटी नारच ही भारी पडणार, नाही सोडणार तुम्हाला झोडणार. शेवटी सेवा माझ्या हातून झालेली आहे. ही या ठिकाणी या क्षणी थांबवते आणि तुम्हा रसिक प्रेक्षकांचे या ठिकाणी निरोप घेत आहे. दिनांक 30 जून म्हणजेच आता येत्या रविवारी 30 जून तारखेला दादर शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे सायंकाळी 8 वाजता रत्नाकर महाकाळ विरुद्ध तेजल पवार हा जुगलबंदीचा कार्यक्रम होणार आहे. आयोजक आहे संतेज म्युझिकल ग्रुप. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी या बारीचा लाभ घ्यायचा आहे आणि या ठिकाणी तुमची रजा देते. पुन्हा एकदा तुम्हाला मानाचा मुजरा करते आणि मला या ठिकाणी तुम्ही जर सपोर्ट केला त्याबद्दल खरंच धन्यवाद. बुवांना त्यांच्या दुसऱ्या बारीला शुभेच्छा देते आणि तुमची रजा घेत आहे. सदा सर्वदा धन्यवाद.